भगर आणि साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर चला आपण एक नवीन रेसिपी बनवूया. मी इथे 1 वाटी भगर घेतलेला आहे. भगर स्वच्छ निवडून आणि धुवून कोरडं करून घ्यायचं आहे आणि कोरडं झाल्याच्या नंतरच आपल्याला भाजायला घ्यायचं आहे. तर 1 वाटी भगर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तो व्यवस्थित आपल्याला फुलेपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला मंद ठेवायची आहे. गॅसची फ्लेम फास्ट झाल्यानंतर आपल्याला हा साबुदाणा आणि भगर डागण्याची शक्यता आहे. तर पाहू शकता आपण छान असं हे भाजून घेतलेलं आहे. थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून पसरून ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याची मिक्सरमध्ये बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. आपले मिश्रण थंड झालेलं आहे. तर मिक्सरवरती बारीक वाटून घेऊया. खूप सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे. ते पाहू शकता छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण एका चाळणीनं चाळून घ्यायचं आहे. साबुदाण्याचे जर कण थोडे जाडसर राहिले तर ते चाळणीवर राहतात आणि मध्ये मध्ये खाताना दातामध्ये येत नाहीत. आपण हे बाजूला काढून घ्यायचं आहे. थोडीशी कणी राहिलेली आहे. तर इथं लहान मोठ्या साईजचे 4 बटाटे उकडून साल काढून थंड करून घेतलेले आहेत. आता ह्या छोट्याशा खिसणीवरती आपण ते किसून घेणार आहोत. हाताने मॅश करून घेऊ शकता किंवा मॅशरने मॅश करून घेऊ शकता. मी या पद्धतीनं छोट्या किसणीवरती किसून घेतलेले आहे. ते पूर्ण किसायचं झाल्यानंतर आपण ह्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया. आपले इथे पूर्ण किसून झालेलं आहे. तर आपल्याला हे पीठ मळता येईल असं एवढं पसरट भांडं घ्यायचं आहे. तर मी इथेही मोठा बाऊल घेतलेला आहे. आता याच्यामध्ये जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे अर्धी वाटी, 1 चमचा हिरव्या मिरच्याचा ठेचा, अर्ध्या लिंबाचा रस, तिखट तुम्हाला कमी जास्त जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता, चवीनुसार मीठ आणि ओल्या नारळाचा किस हे मोठे 2 चमचे घेतलेला आहे. एक चमचा साखर. साखर ही आपल्याला वड्याचं बॅलन्स करण्यासाठी घ्यायचं आहे, कारण चव बॅलन्स झाली तर टेस्टी लागतं. आता याच्यामध्ये मोठे 2 चमचे दही घेतलेलं आहे. दही हे आपलं नॉर्मल पाहिजे, खूप जास्त आंबट घ्यायचं नाही. आणि त्याच्यामध्ये आपण हे पीठ जे घेतलेलं होतं ते थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे. बटाट्याचा ओलसरपणा जेवढा आहे त्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत आहे. जे थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. तर थोडंसं पातळ वाटतंय, तर हे पूर्ण पीठ याच्यामध्ये टाकून घेऊया. इथं आपल्याला पूर्ण पीठ लागलेलं आहे. आपलं पीठ शिल्लक राहिलेलं नाही, म्हणजे ह्याचं मेजरमेंट परफेक्ट झालेलं आहे. आता 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. ह्याला वेगळं पाणी आपल्याला जास्तीचं ॲड करायचं नाही. आपले 10 मिनिट झालेलं आहे. आता हे पीठ, हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पण छान असं हे एकजीव झालेलं आहे. आता ह्याचे थोडंसं पीठ एक गोळा काढून घ्यायचा आहे. लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे, नाही तर त्याच्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा आहे. आणि हातावर असा गोल करून थोडासा हाताच्या तळव्यानं मध्ये चपटा करून घ्यायचा आहे. आणि मधोमध त्याला एक बोटाने असं छिद्र करून घ्यायचं आहे. आणि साईडनं असं गोल फिरवत त्याला एक मेदूवड्याचा आकार द्यायचा आहे. तर पाहू शकता एकदम मेदूवड्यासारखा आकार आलेला आहे. त्याला ह्याच पद्धतीनं आणखीन एक करूया. तर तुम्ही पाहू शकता हातावर असं गोल करून घ्यायचं आहे. तळ हाताने थोडंसं मध्ये प्रेस करून चपटं करून घ्यायचं आहे आणि बोटाने होल करून साईडने गोल करून घ्यायचा आहे. कुठं जर तडा गेलेला असेल तर तोही आपल्याला शार्प करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता हे आपले मेदूवडे तयार आहेत, पण उपवासाचे आहेत.
तर आपले मेदूवडे पूर्ण बनवून तयार आहेत. मेदूवडे होते तोपर्यंतच आपण इकडं तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल गरम झालेलं आहे. तर तेल गरम झालं आहे का नाही ते पाहूया. थोडंसं पिठाचा गोळा घेऊन आपण त्याच्यामध्ये टाकून पाहूया. आपल्याला तेल हे गरम झालेलं आहे. तेल खूप कडक गरम करायचं नाही, आपल्याला पाहिजे तेवढंच गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये एक एक मेदूवडे सोडून घेऊया. तर पाहू शकता एक साईडला पडलेला आहे. आता हा जर काढायला गेलं तर तो तुटतो. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, हे गरम तेल जे आहे ना ते थोडं थोडं त्याच्यावरती टाकायचं आहे. म्हणजे तो आपोआप सुटला जाईल आणि कढईमध्ये येईल. नेहमीचाही पदार्थ कुठला आपला असा हा कढईला चिकटला किंवा बाहेर तेलाच्या पडला तर आपण असं तेलवरी सोडून त्याला अलगद काढून घेऊ शकतो. तर मेदूवड्यावरती असे हे गरम तेल सोडलं तर त्याचा शेप जो आहे, त्याचा आकार जो आहे तो दोन्ही साईडनी सारखाच होतो. जोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूनं तळून घेत नाही तोपर्यंत त्याच्यावरती हे गरम तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे. दुसरा वडा हा आपला आतमध्ये गेलेला आहे, पाहू शकता आपोआप निघालेला आहे तो, म्हणजे मोडला पण नाही. हवं तर ही एक टीप समजा. आणि जर असा चिकटला कुठला पदार्थ साईडला तर त्याच्यावरती थोडंसं तेल सोडून तो काढून घेऊ शकता, म्हणजे तेलामध्ये परत तो सोडू शकता. तर दोन्ही साईडनं आपल्याला आलटून पालटून सोनेरी रंगावरती हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मस्त असा खरपूस रंग आलेला आहे. वरच्या साईडनं कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे उपवासाचे मेदू वडे खायला खूप छान लागतात आणि करायला पण खूप सोपे आहेत. तर हे आपले तळून झालेलं आहे, आपण बाजूला काढून घेऊया. अशाच पद्धतीनं आणखीन दुसरे वडे आपण तळून घेऊया. तर पाहू शकता झाऱ्याच्या सहाय्याने तेल असं वरती सोडायला थोडंसं अवघड होत होतं, तर आपण एका चमच्याच्या सहाय्यानं सोडूया. व्यवस्थित पडता येत, तेल व्यवस्थित टाकता येतं आणि वड्याचा जो आकार आहे तो दोन्ही साईडनं सारखाच आणि छान येतो. तर पाहू शकता दोन्ही साईडनं आकार एकसारखा आलेला आहे. आणि मंद आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीनं आपण पूर्ण वडे तळून घेऊया. आपले वडे इथं पूर्ण तळून झालेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं पाहू शकता मस्त असे हे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट हे मेदू वडे बीनट चटणीसोबत खूप छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. घरी बनवा, घरचं खा आणि तंदुरुस्त रहा.